हॅलो एव्हरीवन, आज आपण एक अतिशय पवित्र आणि आनंददायी दिवस साजरा करणार आहोत। हा दिवस आहे रामनवमी। हा फक्त सण नाही, तर तो आपल्याला आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे। भगवान राम हे सत्य, धर्म, कर्तव्य आणि आदर्श यांचे प्रतीक आहेत। चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला दुपारच्या पवित्र मुहूर्तावर अयोध्येत राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या घरी भगवान रामांचा जन्म झाला। संपूर्ण अयोध्या नगरी आनंदाने उजळून निघाली। रामांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवते। ते एक आदर्श पुत्र होते, कारण त्यांनी आपल्या वडिलांचे वचन पाळण्यासाठी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला। ते एक आदर्श भाऊ होते, कारण त्यांनी आपल्या भावांवर खूप प्रेम केले। ते एक आदर्श पती होते, कारण त्यांनी माता सतीचे नेहमी रक्षण केले। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक आदर्श राजा होते। त्यांनी रामराज्य निर्माण केले, जिथे सर्व लोक सुखी आणि समाधानी होते। आजच्या काळात आपण रामांच्या शिकवणीपासून दूर जात आहोत, पण रामनवमी आपल्याला पुन्हा आठवण करून देते की सत्याचा मार्ग कधीही सोडू नये। आई वडिलांचा आदर करावा आणि नेहमी योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करावा। रामनवमीच्या दिवशी आपण घरात पूजा करतो, रामायणाचे पठण करतो आणि प्रभू रामांच्या नावाचा जप करतो। श्रीराम जय राम, जय जय राम। चला, या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करूया, आपल्या आयुष्यात रामाचे गुण आणण्याचा, सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा आणि एक चांगला माणूस बनण्याचा। श्री रामनवमी विशेष कथा जाणून घेऊयात। प्राचीन काळी राजा दशरथ हे अयोध्या नगरीचे पराक्रमी आणि धर्मप्रिय राजा होते। त्यांच्या 3 राण्या होत्या, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा। पण राजाला एक मोठी चिंता होती, त्यांना अपत्य नव्हते। मग त्यांची पुत्र कामेष्टी यज्ञ केला। एके दिवशी महर्षी ऋषी वशिष्ठ यांच्या सल्ल्याने राजा दशरथांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला। यज्ञानंतर अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी पायस खीर दिली। राजाने ती खीर आपल्या राण्यांमध्ये वाटली। मग रामजन्म। काळानुसार चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी राणी कौशल्या यांनी भगवान श्रीरामांना जन्म दिला। त्याच वेळी कैकेयीला भरत, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न जन्मले। संपूर्ण अयोध्या आनंदाने भरून गेली। देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली। श्रीरामांचे महत्त्व जाणून घेऊया। श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात, म्हणजेच ते आदर्श पुत्र, आदर्श राजा, सत्य आणि धर्माचे प्रतीक। रामांनी संदेश दिला। श्रीराम नवमी आपल्याला असं शिकवते की सत्याचा मार्ग नेहमी योग्य असतो। संयम, कर्तव्य आणि आदर्श जीवन महत्त्वाचे आहे। श्रीरामांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। श्रीराम हे विष्णूचा 7वा अवतार आहेत। त्यांचे जीवन आपल्याला आदर्श कसे जगावे हे शिकविते। रामांचे जीवन, त्यांचा जन्म अयोध्येमध्ये झाला। त्यांची आई कौशल्या आणि वडील राजा दशरथ। लहानपणापासूनच राम शांत, बुद्धिमान आणि पराक्रमी होते। रामायणातील महत्त्वाच्या घटना कोणत्या आहेत तर पहिला, वनवास। 14 वर्षाचा वनवास स्वीकारला फक्त आणि फक्त वडिलांच्या वचनासाठी। नंतर सीताहरण, रावण यांनी सीतेचे अपहरण केले। नंतर लंका युद्ध, रामांनी रावणाचा पराभव केला। रामराज्य, आदर्श राज्य, न्याय, शांती आणि समृद्धी। श्रीरामांचे महत्त्वाचे खूप गुण असे कोणते आहेत? सत्यप्रिय, कर्मनिष्ठ, संयमी, आदर्श पुत्र, पती आणि राजा। म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते। रामनामामध्ये एवढी शक्ती आहे की राम नावाचा जप केल्याने मन शांत होते, संकटातही धैर्य मिळते, भक्ती वाढते। रामायण हे वाल्मिकी यांनी हे महाकाव्य लिहिले। राम म्हणजे सत्य, राम म्हणजे धर्म, राम म्हणजे आदर्श जीवन। शेवटी मी एवढंच म्हणेन, राम नावातच शक्ती आहे आणि रामाच्या मार्गातच खरा आनंद आहे। श्रीराम जय राम, जय जय राम। धन्यवाद। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।